Hello students, welcome to my channel. If you learn something from this video, then subscribe my channel, like it and share it. For your queries, drop your message in comment box. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 10th स्टँडर्ड सायन्स 2 महाराष्ट्र स्टेट बोर्डचा 7th चॅप्टर स्टार्ट करतोय. दॅट इज इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. हा 7th चॅप्टर आहे. आपण आत्तापर्यंत 6 चॅप्टर फिनिश केले आहेत. एकूण 6 चॅप्टर फिनिश झाले आहेत. आता हा 7वा चॅप्टर आहे. दॅट इज इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. हे फर्स्ट लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये आपण ह्या चॅप्टरचा ओव्हरऑल व्ह्यू बघणार आहोत, इंट्रोडक्शन बघू आणि अजून 4-5 टर्म्स बघणार आहोत. ओके, सो विल स्टार्ट विथ आवर नेक्स्ट चॅप्टर दॅट इज इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. आता मायक्रोबायोलॉजी हा वर्ड तुम्ही ऐकला असेल, ओके, पण तुम्हाला असं वाटेल की कधी आपण याचा अभ्यास केला नाही किंवा हा वर्ड जरी ऐकला आहे तरी त्याचा वापर कुठे होतो ते माहिती नाही आहे. पण खरं तुम्हाला जर सांगायचं झालं तर हा जो वर्ड आहे मायक्रोबायोलॉजी, हा वर्ड आपल्या डे टू डे लाईफमधला आहे. म्हणजे आपण डे टू डे लाईफमध्ये मायक्रोबायोलॉजी करत असतो, वापरत असतो, त्याचा अभ्यास पण करत असतो. ओके, आता कसं तुम्हाला आधी टर्म समजावून सांगण्याच्या आधी मी सांगते. तुम्ही ब्रेड खाता, तुम्ही बटर खाता, चीज खाता, ओके, हे सगळं कुठल्या प्रोसेसनी बनतं? फर्मंटेशननी. ओके, तुम्ही इडली खात असाल, वडा खात असाल, ओके, डोसा खात असाल, हे कुठल्या ह्याने बनतं? तर फर्मंटेशननी. जिथे जिथे फर्मंटेशन हा वर्ड येतो ना, किंवा एखादा घरातला किचनमधला एखादा पदार्थ बनवताना जर त्याला रात्रभर ठेवावं लागत असेल, ओके, तो लगेच बनत नसेल. ठीक आहे, बघा मी काय सांगते, रात्रभर त्याला बाहेर ठेवावं लागत असेल तर तो जो पदार्थ असतो, तुम्ही दही खाता, ओके, दही लगेच बनतं का? नाही. तुम्ही दुधामध्ये थोडंसं विरजण घालता, मग त्याला आई रात्रभर बाहेर ठेवते आणि मग तुम्ही दुसऱ्या दिवशी ते खाता. ओके, मग असा कुठलाही पदार्थ ज्याला बाहेर तुम्ही ठेवता आणि मग दुसऱ्या दिवशी तो तयार होतो, म्हणजेच तुम्ही त्याचं फर्मंटेशन करता, असे सगळे पदार्थ ह्या मायक्रोबायोलॉजीच्या अंडर येतात. ओके, किंवा आजकाल बघा आपल्याला सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा द्यायला लावतात. ओके, सुका कचरा वेगळा द्या, प्लॅस्टिक, पेपर जे काय असेल ते वेगळं द्या, आणि तुमचा जे भाजीचा जो कचरा आहे, ओके, तो कचरा वेगळा द्या असं सांगतात. मग तो जो भाजीचा जो कचरा आहे त्याच्यापासून कंपोस्ट बनवलं जातं. ओके, मग ते म्हणजे काय? तर मायक्रोबायोलॉजी. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की हा जो वर्ड आहे, तुम्हाला चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी, की तुम्हाला पहिल्यांदाच आलेलं आहे मायक्रोबायोलॉजी, पण ॲक्च्युली असं नाही आहे. आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण बऱ्याच वेळा ह्या मायक्रोबायोलॉजीचा वापर करत असतो. ओके, आपण हे जे काही किचनमध्ये मी तुम्हाला आता पदार्थ सांगितले ते खात असतो, ते या प्रोसेसनी बनवलेले असतात किंवा या सायन्सचा ते भाग आहेत. इडली कुठल्या सायन्सचा भाग आहे? तर मायक्रोबायोलॉजी. डोशाचं पीठ कुठल्याचा भाग आहे? तर मायक्रोबायोलॉजी. दही कसं बनतं? तर मायक्रोबायोलॉजीमुळे बनतं. ओके, कंपोस्ट खत कसं बनतं? तर मायक्रोबायोलॉजीमुळे बनतं. कुठल्याही पदार्थाचं डिग्रेडेशन किंवा इवन दो एखादा ॲनिमल वगैरे समजा कुठे गाय गुरं मेली की त्याला जमिनीत पुरून देतात. ओके, मग ते हळूहळू डिग्रेड होत जातात. ओके, मग हे डिग्रेडेशन कुणामुळे होतं? इट ऑल्सो कम्स अंडर मायक्रोबायोलॉजी. ॲक्च्युली मायक्रोबायोलॉजी जर नसतं, ओके, म्हणजे मायक्रोब्स नसते, मायक्रोबायोलॉजी जर नसतं, डिग्रेडेशन जर होत नसतं, तर आपण अवेलेबल नसतो, म्हणजे आपण जगू नसतो शकलो. ओके, आता हे कसं विचार करा, जर मायक्रोब्सच नसते आणि काही डिग्रेडच झालं नसतं, जर काही डिग्रेडच झालं नसतं तर अर्थवर मास वाढत गेला असतं, इतकं वाढत गेलं असतं की आपल्याला कुणाला जागा नसती शिल्लक राहिली. ओके, सो मायक्रोबायोलॉजी हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, महत्त्वाचा टॉपिक आहे, पण इझी टॉपिक आहे. सोप्या भाषेत ह्यावेळी आपण दूध दही कसं बनवतात ते आधी बघणार आहोत, मग त्याच्यानंतर थोडंसं मेडिसिनवर जाणार आहोत आणि मग त्याच्यानंतर थोडंसं एन्व्हायरमेंटवर जाणार आहोत. ओके, ह्या चॅप्टरमध्ये मायक्रोबायोलॉजीच्या अंडर काय काय येणार आहे? पहिल्यांदा आपण मायक्रोबायोलॉजीमुळे फूड कसं बनतं ते बघणार आहोत, त्याच्यानंतर मेडिसिन्स कसे बनतात ते बघणार आहोत, आणि मेडिसिन बघून झाले की एन्व्हायरमेंटमध्ये जो काही कचरा असतो त्याचं डिकम्पोजिशन कसं केलं जातं, त्याचं डिग्रेडेशन कसं करतात मायक्रोब्स ते बघणार आहोत. म्हणजे असं 3 भागात हा चॅप्टर बघणार आहोत. ओके, सो आपण पहिली स्टार्ट करूया डेफिनेशन मायक्रोबायोलॉजी किंवा अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. ठीक आहे, तर मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय? मायक्रो दॅट इज मायक्रोब्स, ह्या वर्ड्समध्ये चाललं बघा, मायक्रो. सो दॅट इज नथिंग बट मायक्रोब्स. ओके, मायक्रोब्स म्हणजे स्मॉल ऑर्गॅनिझम्स. आता हे जे मायक्रोब्स आहेत हे एन्झाईम्स सिक्रेट करतात. कुठलेही प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक ॲनिमल्सशी रिलेटेड असो, जेव्हा मायक्रोब्स हा वर्ड आपण यूज करतो तेव्हा ते सगळे एन्झाईम्स सिक्रेट करतात. आणि मग हे जे काय एन्झाईम्स सिक्रेट होतात त्याचा स्टडी करणं म्हणजे मायक्रोबायोलॉजी. त्याचा स्टडी करणं म्हणजे मायक्रोबायोलॉजी. आणि ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय? त्याचा स्टडी आपल्या डे टू डे लाईफसाठी करणं.
ओके. जसं आपण मायक्रोबायोलॉजीचा यूज करून मी इडली बनवली, मग ती झाली ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी. कारण त्याला ॲप्लाय करून, ॲप्लाइड हा वर्ड तुम्हाला आता येत राहील. ॲप्लाइड म्हणजे काय, एखादं सायन्स ॲप्लाइड केव्हा होतं, जेव्हा आपण ते डे टू डे लाईफमध्ये यूज करतो त्याचा. ओके. एखादा समजा लॉ आहे, त्या लॉचा यूज करून आपण कुठेतरी इन्स्ट्रुमेंट बनवलं म्हणजे तो ॲप्लाइड झाला. ओके. तसंच ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय, हे जे काय मी तुम्हाला मायक्रोबायोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ एन्झाईम्स ऑफ मायक्रोब्स हे जे काही मी तुम्हाला सांगितलं त्याचा यूज करून जर तुम्ही काही इंडस्ट्रियल प्रोडक्ट बनवला, म्हणजे एखाद्याने चीजची फॅक्टरी काढली, एखाद्याने बटरची फॅक्टरी काढली, ओके, एखाद्याने डोशाचं बॅटर बनवायची फॅक्टरी काढली, म्हणजे त्यांनी त्याचा ॲप्लाय केला. सो दॅट कम्स अंडर ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी. ओके. किंवा आपण मायक्रोब्सचा यूज करून डिग्रेडेशन करतो किंवा कंपोस्ट खत तयार करतो, कंपोस्ट मॅन्युअर तयार करतो. सो इट कम्स अंडर ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी. म्हणजे आपण मायक्रोबायोलॉजीचा यूज करून जर काय सोसायटीसाठी किंवा आपल्यासाठी, एन्व्हायरमेंटसाठी किंवा सोसायटीसाठी जर काही यूज केला त्याचा, तर त्याला म्हणतात ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी. ओके. सो मायक्रोबायोलॉजी टर्म तुम्हाला कळले. मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय, मायक्रो म्हणजे मायक्रोब्स, त्यामधून जे एन्झाईम्स सिक्रेट होतात, दॅट इज नथिंग बट मायक्रोबायोलॉजी. आणि ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय, त्याचं जर आपल्याला ॲप्लिकेशन केलं तर त्याला म्हणतात ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी. ओके. सो नेक्स्ट इज इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. बघा आता हे ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजीनंतर त्यांनी स्पेसिफिक केलं आहे इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय. आता इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला जसं सांगितलं, ह्या मायक्रोबायोलॉजीचा यूज करून इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काही त्याला ॲप्लाय केलं. समजा आपल्या फूड फॅक्टरीज आहेत, कन्सिडर करा. या फूड फॅक्टरीमध्ये जर आपण चीज, बटर अशी आपली फॅक्टरी आहे. सो इट कम्स अंडर इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. किंवा तुम्ही जे अँटीबायोटिक्स यूज करता मेडिसिनमध्ये, अँटीबायोटिक्स किंवा अजून काही स्पेसिफिक मेडिसिन्स आहेत जे यूज केले जातात. ओके. सो इट कम्स अंडर इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. ओके. किंवा आपल्याला जर काय एखादी इंडस्ट्री असेल जिचं वेस्ट वॉटर असेल किंवा वेस्ट सॉलिड असेल, जर आपण त्याचं डिग्रेडेशन केलं, कसला यूज करून, मायक्रोब्सचा म्हणजे मायक्रोबायोलॉजीचा, दॅट इज पोल्युशन कंट्रोल. ओके. सो ऑल इट कम्स अंडर युअर इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. आपण कोणाचं कसलं तरी डिग्रेडेशन करत असू किंवा आपण अँटीबायोटिक्स किंवा मेडिसिन बनवत असू, आपण चीज, बटर असं काहीतरी बनवत असू, सो इट ऑल कम्स अंडर युअर इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. ओके. सो या दोन टर्म तुम्हाला क्लिअर झाल्यात. ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय की मायक्रोब्सचे जे एन्झाईम्स सिक्रेट होतात त्याचा स्टडी म्हणजे मायक्रोबायोलॉजी. मग त्याला जर आपण ॲप्लाय केला आपल्या डे टू डे लाईफमध्ये, त्याचा नुसता अभ्यास नाही केला, त्याला ॲप्लाय केलं, त्याचा यूज केला, तर ते झालं ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी. आता ह्या ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजीमुळे इंडस्ट्री डेव्हलप झालेली आहे. कुठली इंडस्ट्री डेव्हलप झाली, तर फूड इंडस्ट्री डेव्हलप झालेली आहे. ओके. नेक्स्ट मेडिसिन इंडस्ट्री डेव्हलप झालेली आहे. नेक्स्ट डिग्रेडेशन इंडस्ट्री म्हणजे पोल्युशन कंट्रोल, कशाला पण जर डिग्रेड करायचं असेल तर मायक्रोबायोलॉजीचा यूज केला जातो. मग ही इंडस्ट्री डेव्हलप झालेली आहे. मग या मायक्रोबायोलॉजीला काय म्हटलं जातं, तर इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. ह्या दोन टर्म्स क्लिअर आहेत तुम्हाला. आता आपण ना डिफरंट प्रोडक्ट्स बघणार आहोत. मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय कळलं. आता आपण डिफरंट प्रोडक्ट्स बघणार आहोत. तर पहिला जनरल प्रोडक्ट त्यांनी दिलेलं आहे. ओके. दॅट प्रोडक्ट इज नथिंग बट डेअरी प्रोडक्ट. ओके. फर्स्ट प्रोडक्ट इज डेअरी प्रोडक्ट. डेअरी प्रोडक्ट म्हणजे सोप्या भाषेत मिल्कपासून जे बनतं, तुम्ही डेअरीवर जाता दूध आणायला, त्या डेअरीत दुसरं काय काय मिळतं बघा. पनीर मिळत असेल, तिथे दही मिळत असेल, तिथे मिठाई मिळत असेल डिफरंट टाईपची, म्हणजेच त्याला डेअरी प्रोडक्ट म्हणतात. ओके. मग डेअरी प्रोडक्ट जनरली नाही नक्कीच सगळे मिल्कपासून बनतात, म्हणून त्यांना डेअरी प्रोडक्ट म्हणतात. आता हे जे काही डेअरी प्रोडक्ट असते ना, त्यांचं बेसिक सगळ्यांचं सारखंच असतं. ओके. तुमचं जे मिल्क आहे, कन्सिडर करा जर मिल्क कशामध्ये कन्व्हर्ट होत नसतं, तर नुसतं आपण दूधच पित असतो, तर मिल्कचा तेवढा यूज नसता झाला, कारण मिल्कचं स्वतःचं शेल्फ लाईफ कमी असतं. समजा मिल्कपासून काय बनत नसतं, मिल्क म्हणजे मिल्क, त्याच्यापासून दही नाही बनणार, तूप नाही बनणार, चीज नाही बनणार, बटर नाही बनणार, चाललं असतं का, नाही. ओके. मग हे जे मिल्क आहे तुमचं, हे मिल्क डिफरंट प्रोडक्ट्स फॉर्म करतं. कर्ड, चीज, बटर, क्रीम, योगर्ट, बरेच पदार्थ आहेत. म्हणजे आपल्या इंडियात जनरली हे वापरलं जातं, पण बाहेरच्या कंट्रीजमध्ये चीजमध्ये पण बरेच आता आपल्या इंडियामध्ये पण डॉमिनोज वगैरे आलं, त्याच्यामुळे आपल्याला माहिती झालेलं आहे. पण जनरली हे जे बटर आणि क्रीम आहे किंवा चीज आहेत, ह्याच्यामध्ये 100 व्हरायटीज येतात. म्हणजे चीजमध्ये 100 व्हरायटीज असतील, बटरमध्ये 100 व्हरायटीज असतील, क्रीममध्ये 100 व्हरायटीज असतील, योगर्टमध्ये 100 व्हरायटीज असतील. म्हणजे एवढे प्रोडक्ट्स बनतात. पण हे सगळे बनतात कोणापासून, तर मिल्कपासूनच बनतात.
ओके. मग ह्या सगळ्यांचं जे काही बेसिक आहे, आपण डेअरी प्रोडक्ट्स बघतोय. डेअरी प्रोडक्ट्स कसे बनतात मिल्कपासून. ओके. मग ह्या सगळ्यांचा जो बेसिक आहे हे सगळे कुणापासून बनतात तर मिल्कपासून बनतात. तरी पण बघा चीजचा फ्लेवर वेगळा असतो, पूर्ण बटर पूर्ण वेगळं असतं, क्रीम पूर्ण वेगळं असतं, दही पूर्ण वेगळं असतं, दह्यापेक्षा योगर्ट थोडंसं वेगळं असतं. ओके. तुम्ही योगर्ट ट्राय केलं असेल, आजकाल बाजारात डिफरंट फ्लेवरचे योगर्ट मिळतात, स्ट्रॉबेरी योगर्ट किंवा ब्लॅकबेरी योगर्ट, असे डिफरंट फ्लेवर्सचे मिळतात. मग हे सगळे जे पदार्थ आहेत ना हे मिल्कपासूनच बनलेले आहेत आणि यांची जी बेसिक प्रोसिजर आहे ही सगळ्यांची सारखी आहे. पण जेव्हा ते बनतात तेव्हा जी काय ॲसिडिटी चेंज होते, तुमच्या मिल्कची जी काय ॲसिडिटी चेंज होते आणि वरून जे काय फ्लेवर ॲड केले जातात त्याच्यामुळे प्रत्येक पदार्थाची जो टेक्स्चर, चीजचं टेक्स्चर वेगळं असतं बघा. ते चीजला जर तुम्ही फील केलं किंवा खाल्लं तुम्हाला खाऊन कळेल हे चीज आहे, हे बटर नाही आहे. मग हे टेक्स्चर वगैरे वेगळं काय येतं हे आपण प्रत्येक सेपरेट बघणार आहोत. चीज सेपरेट बघू आपण, बटर बघू, योगर्ट सेपरेट बघणार आहोत, तेव्हा तुम्हाला कळेल. पण आता मी तुम्हाला जनरल आयडिया देते हे सगळे कसे बनतात. ओके. सो मिल्क, हे तुमचं मिल्क आहे. हे मिल्क पहिल्यांदा पाश्चराइज्ड केलं जातं. आता पाश्चराइज म्हणजे काय, काही वेळा बघा आपण दूध घेऊन येतो. ओके. दूध घेतलं आणि पातेल्यात ओतलं आपण आणि आपण विसरून गेलो ते तापवायचं. म्हणजे सकाळी दूध आणलं, तापवायचं विसरलं, आपल्याला वाटलं की आपण तापवलं पण तापवलं नाही. जर आपण तापवायचं विसरलो तर थोड्या वेळात ते खराब होतं. ओके. म्हणजेच मिल्कमध्येच असा काही सबस्टन्स असतो, मिल्कमध्येच. आपण वरून काही टाकलं का नाही तरी दूध नासलं ना, म्हणजे मिल्कमध्येच असा कुठला तरी सबस्टन्स असतो की त्याच्यामुळे ते खराब झालं. म्हणून मिल्कला पहिल्यांदा पाश्चराईज केलं जातं. कारण मिल्कमध्ये जे काही बॅक्टेरिया असतात किंवा मायक्रोब्स असतात त्यांना पहिल्यांदा किल केलं जातं, म्हणजे त्यांना पहिल्यांदा डिस्ट्रॉय केलं जातं. ओके. जर तुम्ही त्यांना डिस्ट्रॉय केलं नाहीत तर तुम्हाला हवा तो पदार्थ मिळणार नाही, ते दूध नासून जाईल. म्हणून मिल्कला पहिल्यांदा पाश्चराईज केलं जातं, म्हणजे हीट केलं जातं आणि अनवॉन्टेड बॅक्टेरिया मायक्रोब्स किल केले जातात. टू डिस्ट्रॉय द अनवॉन्टेड मायक्रोब्स किंवा त्याच्यामध्ये असलेले सगळे मायक्रोब्स हे किल केले जातात. ओके. सो जे मिल्क तुम्ही तुमचं पॅकेट बघितलं ना, मिल्क पॅकेटमधून आपण जे मिल्क घेतो त्याच्या जर बॅक साईडला बघितलं तर त्याच्यावर लिहिलं असतं पाश्चराईज मिल्क, म्हणजे आपल्याला तापवून दूध आलेलं असतं. का? कारण त्याचं शेल्फ लाईफ वाढतं. शेल्फ लाईफ म्हणजे खराब होण्याचा जो पिरियड असतो तो जास्त वाढून जातो. म्हणजे जर दूध 24 तासात खराब होत असेल तर जर त्याला पाश्चराईज केलं तर त्याचा जो टाईम आहे तो 48 तासावर किंवा त्याहीपेक्षा जास्त तासावर जात असेल. म्हणून मिल्कला पहिल्यांदा पाश्चराईज केलं जातं, म्हणजे हीट ट्रीटमेंट दिली जाते. मग त्यातले जे काही मायक्रोब्स आहेत त्यांची डेथ होऊन जाते, ते मरून जातात आणि मग नंतर आपल्याला हवा तो मायक्रोब्स त्याच्यात टाकला जातो. फॉर एक्झाम्पल, जर आपण हे पाश्चराईज मिल्क आहे त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिली टाकला जातो. आता हा लॅक्टोबॅसिली झाला की ह्या मिल्कचं फर्मंटेशन होतं. आता फर्मंटेशन होतं म्हणजे नेमकं काय असतं, मिल्क गोड लागतं, दूध गोड लागतं. तुम्ही सगळ्यांनी दूध आपण सगळे लहानपणी प्यालेलं आहे, दूध गोड लागतं. नंतर आपल्याला ते आवडत नाही, पण तरी दुधाची चव आहे ती गोड असते. ती गोड कशामुळे चव असते तर आपली जी काही शुगर असते, आपण तिला सुक्रोज, फ्रुक्टोज, लॅक्टोज असं म्हणतो, तर दुधामध्ये काय असतं तर लॅक्टोज असतं. दुधामध्ये काय असतं तर लॅक्टोज असतं. मग जेव्हा तुम्ही हा लॅक्टोबॅसिली टाकता तेव्हा हे जे काही लॅक्टोज शुगर आहे दुधामधली ती कन्व्हर्ट होते लॅक्टिक ॲसिडमध्ये. बघा काय होतं, कारण हे जे आहे ना मी आता सांगते हे सगळ्यामध्ये हेच होणार आहे, फक्त वेगवेगळ्या पद्धतीने होणार आहे. ओके. त्याच्यामुळे प्रत्येकाचा फ्लेवर वेगळा असतो. चीजचा फ्लेवर वेगळा, बटरचा, क्रीमचा, योगर्टचा, पण जे बेस आहे ना हे सारखंच आहे. म्हणजे तुमच्या दुधाला पहिल्यांदा काय केलं आपण पाश्चराईज केलं, नंतर काय केलं लॅक्टोबॅसिली टाकलं आणि लॅक्टोबॅसिलीने दुधाला फर्मेंटेड केलं. फर्मेंट केलं म्हणजे काय की लॅक्टोज शुगर होती दुधामधली. दूध गोड लागतं का? गोड लागतं कारण दुधामध्ये लॅक्टोज शुगर असते. मग जेव्हा तुम्ही हा लॅक्टोबॅसिली त्याच्यामध्ये टाकाल, हा मायक्रोब टाकाल, तेव्हा तो एन्झाईम सिक्रेट करेल. ओके. एन्झाईम सिक्रेट केल्यामुळे काय होईल, ह्या लॅक्टोजचं कन्व्हर्जन लॅक्टिक ॲसिडमध्ये होईल. ओके. एकदा लॅक्टिक ॲसिड फॉर्म झाला की दुधामधलं जे प्रोटीन आहे तो एक कोॲग्युलेट होतं. कोॲग्युलेट होतं म्हणजे काय, दूध नासतं तेव्हा बघा कसं होतं, किंवा दुधाचं दही फॉर्म होतं तेव्हा असं गठ्ठा फॉर्म होतो. म्हणजे सोप्या भाषेत कोॲग्युलेशन म्हणजे काय, जर पार्टिकल्स असे असतील, ओके, हे पार्टिकल्स आहेत समजा, ह्यांचं जर मी कोॲग्युलेशन केलं तर हे असे होऊन जातील, हे जवळजवळ येऊन जातात. सो दॅट इज कोॲग्युलेशन. ओके. मग जेव्हा लॅक्टिक ॲसिड फॉर्म होतो तेव्हा दुधामध्ये जे प्रोटीन आहे त्याचं कोॲग्युलेशन होऊन जातं, म्हणजे सगळे स्मॉल पार्टिकल्स आहेत ते जवळजवळ येऊन जातात आणि गठ्ठे फॉर्म करतात. ओके. सो दॅट इज नथिंग बट युअर फर्मंटेशन प्रोसेस.
आणि मग हे जे काही कोॲग्युलेशन होतं ते प्रत्येक तुमचं जे काही लॅक्टोबॅसिली आहे त्या कोॲग्युलेशनमध्ये हा जो लॅक्टिक ॲसिड फॉर्म होतं ते प्रत्येक प्रोसेसमध्ये म्हणजे चीजच्या प्रोसेसमध्ये चीजच्या वेळी जो मायक्रो ऑर्गॅनिझम वापरला जातो तो वेगळा असतो, योगर्टच्या वेळी जो मायक्रो ऑर्गॅनिझम वापरला जातो किंवा मायक्रोब्स वापरले जातात ते वेगळे असतात, बटरच्या वेळी जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स वापरले असतात ते डिफरंट असतात. हा जो लॅक्टोबॅसिली आहे ना ह्याला आपण चेंज करू शकतो. जेव्हा ह्याला आपण चेंज करू तेव्हा जो दुसरा मायक्रोब असेल त्याचे जे एन्झाईम्स असतील ते डिफरंट असतील, ते प्रोसेस हेच करतील, ते सगळे एन्झाईम्स प्रोसेस हीच करतील. ऑलमोस्ट बऱ्याच ठिकाणी ही प्रोसेस सेम आहे, पण तेव्हा त्या मिल्कला जो फ्लेवर येईल तो डिफरंट प्रोडक्ट आहे फ्लेवर येईल. इव्हन तुमचं चीज जे फॉर्म करतात त्याच्यावेळी फंगस वापरली जाते, एक फंगी वापरली जाते. तुमच्या ब्रेडच्या वेळी यीस्ट वापरलं जातं. ओके, ब्रेडचं आपण नंतर डिस्कस करू, पण चीजच्या वेळी फंगस वापरलं जातं. जर फंगस नसेल तर काही ठिकाणी जे कॅटल्स असतात म्हणजे गाई गुरं किंवा बकरी वगैरे यांचे जे छोटे छोटे बेबीज असतात त्यांच्या एलिमेंटरी कॅनलमधून एक सबस्टन्स काढला जातो आणि तो मायक्रो ऑर्गॅनिझम वापरला जातो. तुम्हाला असं ऐकायला कसं तरी वाटेल, ती प्रोसेस जेव्हा चीज आपण डिस्कस करू तेव्हा मी तुम्हाला सांगेन. मग हे जे मायक्रोब्स असतात ना हे डिफरंट असतात, त्याच्यामुळे हा जो फर्मेंटेड प्रोडक्ट असतो ना तो डिफरंट मिळतो. बट द बेसिक इज सेम, दॅट इज लॅक्टोज शुगर गेट कन्वर्टेड इन टू लॅक्टिक ॲसिड अँड देन युअर मिल्क प्रोटीन गेट कोॲग्युलेटेड. म्हणून खराब झालेले दुधाचे गठ्ठे फॉर्म होतात बघा, कारण त्याच्यामध्ये जे काही पार्टिकल्स असतात ते कोॲग्युलेट होऊन जातात, एकमेकांच्या जवळ येऊन जातात. ओके, सो दॅट इज ऑल अबाउट युअर डेअरी प्रोडक्ट्स. डेअरी प्रोडक्ट्स कसे फॉर्म होतात ह्याचं बेसिक मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण एक एक डेअरी प्रोडक्ट डिटेलमध्ये बघू. ओके, आपण डेअरी प्रोडक्ट्स बघितले. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत योगर्ट. ओके, योगर्ट हे थोडंसं दह्यासारखंच असतं. ओके, थोडं जास्त क्रीमी असतं, म्हणजे आपण जे घरात दही लावतो त्याच्यापेक्षा थोडं जास्त क्रीमी असतं किंवा त्याचं टेक्स्चर जे असतं ते स्मूथ असतं. तुम्ही कधी बाहेर वगैरे गेलात तर एखादा योगर्टचा कप घेऊन बघा, दही खाल्ल्यासारखं वाटतं, फक्त योगर्ट प्लेन नाही मिळत, योगर्टला फ्लेवर दिलेला असतो, तो वरून ॲड केलेला असतो. ते सांगते मी तुम्हाला कसं. मग योगर्ट कसं म्हणतात तर ते आपण बघणार आहोत. तर पहिलं मिल्क, आपला सगळ्यांचा बेस सारखाच, मिल्क घेतलं जातं आणि त्याचं फर्मेंटेशन केलं जातं, त्याच्यामुळे मिल्कमधलं लॅक्टोज शुगर लॅक्टिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होतं. पण त्याच्यासोबत डिफरंट अजून काहीतरी केलं जातं, त्याच्यामुळे त्याला वेगळा फ्लेवर मिळतो. ते काय ते बघूया. ओके, सो मिल्क घेतलं जातं. आता ह्या मिल्कचे जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये कंडेन्स्ड मिल्क पावडर ॲड केली जाते. ओके, कंडेन्स्ड मिल्क पावडर, आपण जी मिल्क पावडर वापरतो, दुधाची पावडर वापरतो, काही वेळा लॉकडाऊनमध्ये आपण बऱ्याच जणांनी मिल्क पावडर वापरलेली आहे घरात. मग ही मिल्क पावडर ॲड केली जाते, त्यामुळे दुधाचा थिकनेस वाढतो, जाड वाटतं दूध. ओके, मग त्याला हीट केलं जातं, हीट ट्रीटमेंट दिली जाते. हीट ट्रीटमेंट दिली की काय होतं, त्याच्यामध्ये मायक्रोब्स मरून जातात, डेथ होऊन जाते. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्ट्रिप्टोकोकस थर्मोफिलस आणि लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी हे 2 मायक्रोब्स ॲड केले जातात. ओके, मायक्रोब्सची नावं थोडी वेगळी आहेत पण तीच रिपीट होतील, त्यामुळे तुम्ही एखाद दुसरं नावं लक्षात ठेवू शकता. सो स्ट्रिप्टोकोकस हे नाव तुम्ही ऐकलेलं आहे, स्ट्रिप्टोकोकस थर्मोफिलस अँड लॅक्टोबॅसिलिस. लॅक्टोबॅसिलस हे नाव आपल्याला तर वारंवार येणार आहे. जेव्हा आपण मिल्क प्रोडक्टबद्दल डिस्कस करू तेव्हा लॅक्टोबॅसिलस हे नाव येतच राहील. आता त्याच्यामध्ये डिफरंट प्रकार आहेत, त्यातला आपण कुठला घेतला इथे तर डेल्ब्रुकी. ओके, सो स्ट्रिप्टोकोकस थर्मोफिलस अँड लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी जेव्हा तुम्ही ॲड कराल तेव्हा त्याचं काय होईल, फर्मेंटेशन. मग जेव्हा फर्मेंटेशन होईल तेव्हा लॅक्टिक ॲसिड फॉर्म करेल. आता तुमचा जो लॅक्टोबॅसिलस आहे तो काय फॉर्म करेल, लॅक्टिक ॲसिड फॉर्म करेल आणि मग प्रोटीनचं कोॲग्युलेशन व्हायला सुरुवात करेल. पण हे जो लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी आहे त्याच्यामुळे जे प्रोटीनचं कोॲग्युलेशन होईल ना ते थोडं क्रीमी असेल आणि हा जो तुमचा स्ट्रिप्टोकोकस थर्मोफिलस तो पण रिस्पॉन्सिबल असेल जे काही कोॲग्युलेशन होईल ते क्रीमी करण्यासाठी, मोर स्मूथ करण्यासाठी. त्याचबरोबर हा स्ट्रिप्टोकोकस थर्मोफिलस काय करतो तर ॲसिटाल्डिहाइड सिक्रेट करतो. आता ॲसिटाल्डिहाइडमुळे एक स्पेसिफिक टेस्ट मिळते त्या योगर्टला. ओके, मग तेच मी तुम्हाला सांगितलं, बटर, चीज, योगर्ट हे सगळे दुधापासूनच बनतात, पण ह्यांची टेस्ट का वेगळी असते इथे, ह्याच्यामुळे. कारण हा स्ट्रिप्टोकोकस काय करणार आहे, इथे ॲसिटाल्डिहाइड सिक्रेट करणार आहे आणि त्याच्यामुळे ते योगर्टला एक स्पेसिफिक टेस्ट येणार आहे. त्याच्याबरोबर तो अजून काय करेल, हे जे काही लॅक्टिक ॲसिड फॉर्म होईल आणि दुधाचं कोॲग्युलेशन होईल लॅक्टिक ॲसिड फॉर्म झाल्यामुळे, त्या लॅक्टिक ॲसिड दुधाचं जे कोॲग्युलेशन आहे त्या प्रोसेसला स्मूथ करेल. म्हणजे ती जे काही कोॲग्युलेशन होईल ते स्मूथ झालेलं असेल म्हणून त्याचं टेक्स्चर आपल्याला स्मूथ लागतं. ओके, सो ह्या दोघांमुळे काय फॉर्म होईल, लॅक्टिक ॲसिड आणि ॲसिटाल्डिहाइड. लॅक्टिक ॲसिडमुळे कोॲग्युलेशन होईल, ॲसिटाल्डिहाइडमुळे एक स्पेसिफिक
टेस्ट मिळेल. आता कोॲग्युलेशन झालं की तुमचं योगर्ट फॉर्म होईल. मग एकदा योगर्ट फॉर्म झालं की डिफरंट केमिकल्स त्याच्यात ॲड केले जातात. असं नाही की स्ट्रॉबेरी योगर्ट आहे म्हणजे स्ट्रॉबेरी ॲड केले जाते असं नाही. स्ट्रॉबेरीचा जो इसेन्स असतो, फ्लेवर असतो, ते केमिकल जे असतं ते ॲड केलं जातं. मग कलर ॲड केलं जातात आणि मग त्याला ट्रीटमेंट दिली जाते त्याची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी. त्या ट्रीटमेंट डिफरंट असतात. म्हणजे समजा तुम्ही इथे डबे भरलेत योगर्टचे, पण हे लगेच फुकट जाता कामा नये ना. त्याचं शेल्फ लाईफ वाढलं पाहिजे. चांगलं राहण्याचं जे काही पिरियड असतो त्याला शेल्फ लाईफ म्हणतात. मग ते वाढवण्यासाठी काही वेळा त्याला पुन्हा पाश्चराईज केलं जातं किंवा दुसरी कुठली ट्रीटमेंट दिली जाते किंवा काही वेळा त्याच्यामध्ये नायट्रोजन इज इनर्ट गॅस, त्याचं प्रेशर अप्लाय केलं जातं की ज्याच्यामुळे ते खराब होणार नाही, दुसरे कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम पुन्हा त्याच्यावर अटॅक करणार नाहीत. ओके, सो दॅट इज ऑल अबाउट योगर्ट. ओके, मिल्क पावडर घेतली, मिल्कसोबत मिल्क पावडर घेतली, त्याच्यामध्ये थोडं जाड झालं, मग स्ट्रिप्टोकोकस थर्मोफिलस टाकला, लॅक्टोबॅसिलस डेल्ब्युक्री टाकला, त्याच्यानंतर लॅक्टिक ॲसिड फॉर्म झालं. स्ट्रिप्टोकोकसमुळे तुम्हाला ॲस्टॅल्डिहाइड मिळाला, ॲस्टॅल्डिहाइडमुळे योगर्टला स्पेसिफिक टेस्ट मिळाली. त्याच्यानंतर तुम्ही डिफरंट फ्लेवर्स टाकलेत आणि त्याचं शेल्फ लाईफ वाढवलं. दॅट इज ऑल अबाउट युअर योगर्ट. सेकंड, बटर. आता बटर 2 पद्धतीने फॉर्म केलं जातं. एक स्वीट क्रीम आणि कल्चर्ड बटर. ओके, आता स्वीट क्रीम आपण नको डिस्कस करायला, कारण ते मायक्रोब्समुळे नाही फॉर्म होत, ते डायरेक्ट फॉर्म केलं जातं मिल्कपासून, त्याच्यामुळे फर्मेंटेशन ही प्रोसेस येत नाही. पण कल्चर्ड बटर आपण फॉर्म करतो. ओके, कल्चर्ड बटर कसं फॉर्म केलं जातं? दुधाची जी साय असते ती कलेक्ट केली जाते, म्हणजे कंडेन्स्ड मिल्क किंवा दुधाची साय कलेक्ट केली जाते, त्याच्यामध्ये थोडंसं दही किंवा ताक टाकलं जातं. पण हे जे थोडंसं दही किंवा ताक आपण वरून टाकतो ना, त्याला म्हणतात कल्चर. आपण कल्चर ॲड केलं त्याच्यामध्ये, म्हणून त्याला म्हणतात कल्चर बटर. आणि त्याच्यानंतर ते घुसळलं जातं. ओके, त्याच्यामुळे मग तुमचं बटर वर येऊन जातं. दॅट इज अबाउट युअर बटर. हे जे कल्चर्ड आपण ॲड केलं त्याच्यामध्ये कोण असतो? तर हा लॅक्टोबॅसिलस असतो. हे जे काही ताक आणि दहीवरून थोडंसं आपण ॲड करतो त्याला विरजण म्हणतात बघा, विरजणासाठी टाकलेलं आहे. ओके, मग हे जे काही कल्चर असतं ह्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलस असतं आणि मग तो लॅक्टोबॅसिलस काय करतो? लॅक्टिक ॲसिड फॉर्म करतो. लॅक्टिक ॲसिड फॉर्म झालं की दुधाचं कोॲग्युलेशन होतं आणि गठ्ठे फॉर्म होतात. प्रॉपरली घुसळलं की तुम्हाला लोण्याचा गोळा मिळतो, म्हणजेच बटर मिळतं. ओके, हे जे कल्चर बटर आहे आपल्या सगळ्यांच्या घरात फॉर्म केलं जातं आणि मग कल्चर बटरपासून आपल्याला तूप मिळतं, घी मिळतं. जर त्याला उकळलं तर आपल्याला घी मिळतं. सो दॅट इज ऑल अबाउट युअर बटर. नेक्स्ट इज चीज. चीजमध्ये तुम्हाला सगळ्यांना इंटरेस्ट असतील. हे सोपं पण आहे, इंटरेस्टिंग पण आहे. आता चीजचे खूप प्रकार आहेत. ते कसे प्रकार पडतात ते तुम्हाला आता कळेल. ओके, आणि का प्रत्येक चीज, ब्ल्यू चीज, मोझरेला चीज, प्लेन चीज, हे सगळं वेगळं का असतं त्याचा अंदाज तुम्हाला आता येईल. आता चीज कसं फॉर्म केलं जातं? काऊ मिल्क यूज केलं जातं. हां, जनरली चीज फॉर्म करण्यासाठी काऊ मिल्क यूज केलं जातं. मग काऊ मिल्कमध्ये काय टाकलं जातं? तर लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस. हा का, लॅक्टोबॅसिलस मिल्कचा प्रोडक्ट आला की लॅक्टोबॅसिलस आलाच. सो लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस टाकलं जातं आणि स्ट्रिप्टोकोकस थर्मोफिलस. फक्त काय चेंज झालेलं आहे बघा, लॅक्टोबॅसिलस इथे डर्बुकी होता, इथे लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस ॲड केलं जातं आणि स्ट्रिप्टोकोकस थर्मोफिलस ॲड केलं जातं. मग काय फॉर्म होतं? तर लॅक्टिक ॲसिड फॉर्म होतो. कोॲग्युलेशन व्हायला सुरुवात केली जातं आणि मग त्याला ढवळलं जातं त्या दुधाला खूप. ओके, त्या दुधाला थोडीशी सोर, म्हणजे अशी आंबट अशी चव येते, सोर टेस्ट येते. कुणामुळे? तर ह्या स्ट्रिप्टोकोकस थर्मोफिलसमुळे. लॅक्टोबॅसिलस काय करतो? लॅक्टिक ॲसिड फॉर्म करतो. मग बराच वेळ ते घुसळलं जातं. मग हे जे काही पार्टिकल्स एकत्र येऊन चीज फॉर्म झालं असतं ते वर तरंगायला लागतं आणि खाली पाणी राहतं, त्याला व्हे म्हणतात, व्हे ऑफ चीज. म्हणजे चीज फॉर्म करताना जे पाणी तयार केलं ते, मग ते पाणी बाहेर काढलं जातं आणि जे काही चीज तयार केलं जातं ते एकत्र घट्ट पिळलं जातं एखाद्या कापडात. असं इमॅजिन करा, मी एकदा डिस्कवरीवर चीज फॉर्मेशन बघितलेलं, खूप छान, एकदम अप्रतिम वाटलेलं. मग त्या एका मोठ्या अशा बकेटमध्ये, खूप मोठी बकेट, हजारो लिटर्स त्याच्यामध्ये दूध होतं. मग बॅक्टेरिया टाकले जातात, मग घुसळलं जातं आणि मग त्याच्यानंतर ते वेगळं काढलं जातं आणि बांधले जातात ते. ओके, मग बांधल्यानंतर कटिंग केलं जातं, त्यांना असे जाड ठोकळे तयार होतात, त्याचं कटिंग केलं जातं, त्यांना वॉशिंग केलं जातं, त्याला प्रॉपरली रब केलं जातं. मग त्याच्यामध्ये सॉल्ट ॲड केला जातो, सॉल्टिंग. मग फ्लेवर्स ॲड केले जातात. आता हे डिफरंट फ्लेवर्स असतात म्हणून डिफरंट चीज होतो. त्याच्यानंतर हा जो स्ट्रिप्टोकोकस थर्मोफिलस आहे तो चेंज केला तर डिफरंट टेक्स्चर पण मिळतात, म्हणून चीजचे टेक्स्चर पण डिफरंट असतात. मग त्याच्यात पिगमेंट्स, म्हणजे कलरसाठी पिगमेंट्स ॲड केले जातात. आणि लास्ट चीजची प्रोसेस असते रायपनिंग. रायपनिंग म्हणजे चीज तसंच ठेवलं जातं. काही चीज फॉर्म व्हायला 2 वर्ष वगैरे लागतात, त्या प्रोसेसला रायपनिंग म्हणतात. म्हणजे मोठ्या ड्रममध्ये चीज तसंच ठेवलं जातं, मग 2 वर्षांनी ते काढलं जातं, त्याला रायपनिंग प्रोसेस म्हणतात. आणि मग रायपनिंग झालं
तुमचं चीज तयार होतं. आता चीज तयार होताना अजून एक पॉईंट आहे, जसे हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स वापरले जातात, काही वेळा चीज तयार करण्यासाठी डायरेक्ट एन्झाईम वापरला जातो. ओके, मग त्याच्यामध्ये 2 भाग आहेत, दॅट इज रेनेट अँड प्रोटीएज. आता हा रेनेट कुठून मिळतो तर कॅटल्सच्या एलिमेंटरी कॅनलमध्ये. म्हणजे जे काही गोट, शीप किंवा काऊ ह्यांचे जे कॅटल्स असतात, म्हणजे लहान बछडे असतात, त्यांच्या एलिमेंटरी कॅनल म्हणजे आपण जिथून जेवतो आणि आपला ॲनस ह्याच्यामध्ये आपलं जे काही डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे त्याला म्हणतात एलिमेंटरी कॅनल. मग तिथून हा एन्झाईम बाहेर काढला जातो. बट इट इज नॅचरल प्रोसेस. ते ऐकायला थोडं ऑकवर्ड वाटेल, पण हे कोणासाठी जे नॉनव्हेजवाले म्हणजे जे व्हेजच आहेत ते हे रेनेटवालं चीज यूज करत नाही. ते कुठलं चीज यूज करतात तर फंगस एक फंगस आहे जी प्रोटीएज एन्झाईम सिक्रेट करते. मग प्रोटीएज एन्झाईम पण चीज फॉर्म करतं किंवा रेनेट पण चीज फॉर्म करतं. प्रोटीएज कुठून मिळतं फंगसपासून, रेनेट कुठून मिळतं एलिमेंटरी कॅनलमधून, किंवा हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स ॲड केले जातात आणि मग तुम्हाला चीज मिळतं. ह्या ज्या प्रोसेस आहेत सॉल्टिंग, फ्लेवरिंग, पिगमेंट्स, रायपनिंग, ह्या प्रोसेस डिफरंट असतात. कमी जास्त वेळेच्या असतात, कमी जास्त फ्लेवर्सच्या असतात आणि म्हणून एवढ्या डिफरंट टाईपचे चीज मिळतात. ओके, कळले डेअरी प्रोडक्ट. सो फर्स्ट आपण डेअरी प्रोडक्ट बघितलं, मग योगर्ट बघितलं, मग बटर बघितलं आणि मग आता चीज बघितलं. ओके, सो आपण इथे आपलं लेक्चर थांबवूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण दुसरे प्रोडक्ट स्टार्ट करू. ओके, थँक्यू. And don't forget to subscribe my channel, like it and share it. Thank you.